बघा, नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारं शेवटचं गणितातील प्रकरण ज्याचं नाव आहे स्तंभालेख, आलेख व रेषालेख यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण। हे बघा, सांख्यिकीय माहिती असते, म्हणजे संख्येच्या रूपात माहिती दिलेली असते आणि ती माहिती आपल्याला अगदी थोड्या कालावधीत थोड्याच वेळात बघितल्या ती सर्व माहिती आपल्याला समजली पाहिजे। यासाठी ह्या आलेखाचा वापर केला जातो। कशाचा वापर केला जातो? आलेखाचा। कशासाठी? जी काही माहिती दिलेली आहे संख्यात्मक माहिती असते आणि ती माहिती प्रत्येक ओळीत लिहिण्याऐवजी ते आलेखाच्या रूपात लिहिली जाते आणि ती माहिती, त्या माहितीचे विश्लेषण आलेखाच्या स्वरूपात केल्याने आपल्याला ते लवकर समजते, सगळ्या गोष्टी लवकर समजायला मदत होते। आता आलेख, तर आलेखाचे प्रकार लिहा लगेच। आलेखाचे प्रकार हे बघा, पहिला प्रकार आहे चित्रालेख। चित्रालेख म्हणजे काय केलं जातं? चित्रांच्या सहाय्याने आलेखामध्ये माहिती दिली जाते आणि ती माहिती, ते चित्र पाहून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात। आणि यापूर्वी जी परीक्षा होती त्यामध्ये चित्रालेखावरच प्रश्न होते नवोदयला। चित्रालेख म्हणजे काय केलं जायचं की प्रमाण देऊन, समजा प्रमाण दिलं जायचं, समजा एक चौकट बरोबर 10 पुस्तके, एक चौकट बरोबर 10 पुस्तके असं प्रमाण दिलं जायचं। आणि इथं समजा मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित आणि विज्ञान समजा, अशा प्रकारे विषयांची नावं दिल्यानंतर त्यापुढं मराठीच्या पुढं 2 चौकोन, हिंदीच्या पुढं असे हे 5 चौकोन, इंग्रजीच्या पुढं 1 चौकोन, गणिताच्या पुढं 4 चौकोन, विज्ञानच्या पुढं 3 चौकोन, अशा प्रकारे माहिती दिली जाते। आलेखामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय असतो बाळांनो? प्रमाण। कोणता पण आलेख असू द्या, त्यातलं प्रमाण महत्वाचं असतं। या प्रमाणावरूनच त्यांची संख्या काढता येते आपल्याला आणि त्या संख्येवरून प्रश्नाची उत्तरे देता येतात, म्हणून प्रमाण महत्वाचं। 1 चौकोन बरोबर किती दिलेत पुस्तक आपल्याला? 10 दिलेत। 10 दिलेत याचा अर्थ मराठीची पुस्तकं किती आहेत? 20 आहेत, हे लक्षात घे। 2 पुस्तकं नाहीत, 2 चौकोन आहेत म्हणून 2 नाही, कारण हे प्रमाण महत्वाचं आहे। कधी कधी 100 देतील प्रमाण, 1 चौकोन बरोबर 100, त्यावेळी 200 पुस्तक होईल। 5 देतील, जे काय असेल ते प्रमाण लक्षात घ्यावं लागतं कुठल्या पण आलेखात, फक्त ह्या आलेखात म्हणूनच नाही। आता हिंदीची पुस्तकं काय होतील? 50 होतील। त्यानंतर इंग्रजीची पुस्तकं काय असतील? 10 असतील। त्यानंतर गणिताची पुस्तकं 40 आणि विज्ञानची पुस्तकं 30। मग ह्याच्यावर पुन्हा प्रश्न विचारले जातात, सर्वात जास्त पुस्तके कोणती आहेत, सर्वात कमी पुस्तके कोणती आहेत, सर्वात जास्त व सर्वात कमी पुस्तके असणाऱ्यामधील फरक किती आहे, एकूण पुस्तकं किती आहेत, एकूण पुस्तकांची सरासरी किती आहे, असे काही प्रश्न विचारले जातात। मग त्याच्यासाठी आपल्याला प्रमाण माहित असलं पाहिजे। ही माहिती कशाची सांगितली मी? चित्रालेखाची। हे प्रश्न काय सांगतायत आपल्याला यावर्षी पण विचारला तर? यावर्षी त्याच्यामध्ये नाही, पण यापूर्वी सगळे प्रश्न चित्रालेखावरच होते। कशावर? चित्रालेखावर। आता यावर्षी मात्र आपल्याला स्तंभालेख आणि रेषालेख हे 2 आलेख दिलेले आहेत आणि चित्रालेखचा तिथं उल्लेख नाही, पण चित्रालेखचा प्रश्न जरी आला तरी तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे। काय अडचण आहे का याच्यामध्ये? तुम्हाला फक्त हे प्रमाण आणि चित्र, आता इथे चौकोन दिलाय, कधी फुल देतील, कधी सायकल देतील, कधी वाहन, काय द्यायचं ते देतील, फक्त चित्र देतील हे लक्षात घ्यायचं चित्रालेखामध्ये। अलग लक्षात चित्रालेखाची माहिती, याच्यावरचे प्रश्न तर आपल्याला तो आलेख समजला की प्रश्न सोडवायला अवघड नाही। हा झाला चित्रालेख, समजलं? बघा, त्यानंतर दुसरा प्रकार आहे, दुसरा 2 नंबरचा प्रकार आहे स्तंभालेख।
लेख. आता स्तंभालेख. स्तंभालेखाची माहिती पाहत असताना नीट समजून लगेच स्तंभालेख मी लिहिलं का स्तंभालेख लिहून त्याचा स्तंभ जसा काढलाय बघा. चित्रालेख ते काढायला पाहिजे. चित्रालेखच्या खाली लगेच माझ्या बरोबर जे शिकवतोय ते तुमच्याकडे असलं पाहिजे, तेव्हाच ते समजणार आहे. आता इथून बघा, ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी पुन्हा ते चित्रालेखच लिहा, पण स्तंभालेखचं मात्र आता माझ्या बरोबर. हे बघा, स्तंभालेख काढत असताना नेहमी लक्षात घ्या, कुठला पण आलेख काढताना काय असतं माहितीये का, सुरुवातीला हे चित्रालेख सोडून चित्रालेखामध्ये असं काही एक्स अक्ष वाय अक्ष नसतं. एक्स अक्ष वाय अक्ष नसतं, परंतु आता पुढचे जे आहेत त्याच्यामध्ये एक्स अक्ष आणि वाय अक्ष. हे बघा, नेहमी लक्षात घ्यायचं, अशी एक उभी रेषा असते, उभी रेषा, आणि याला जोडून अशी आडवी समांतर रेषा. तुम्ही आलेख पेपर पाहिला असेल की, ग्राफ पेपर असतो बघा, ग्राफ पेपर, आलेख पेपर, त्यामध्ये आलेख काढला जातो. पण आता मी फक्त तुम्हाला माहिती देतोय काय असतं ते. हे बघा, आणि ज्या ठिकाणी दोन आलेख एकत्र आलेले असतात काही असे, या ठिकाणी शून्य असतं. शून्य या ठिकाणी नेहमी शून्य नसतं. म्हणजे आलेख काढलेला असेल तर दिला असेल, आपल्याला जर स्वतःला काढायचं असेल आलेख तर आपल्याला त्या ठिकाणी शून्य घ्यावं लागतं. आता जो उभा अक्ष असतो का, उभी रेषा, त्याला नेहमी वाय अक्ष असं नाव दिलं जातं. काय असतं? वाय अक्ष. आणि आडवी जी रेषा असते का, त्याला एक्स अक्ष. लक्षात घ्या बघा, महत्वाचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, या उजव्या बाजूला इथं कोपऱ्यामध्ये प्रमाण दिलेलं असतं. प्रमाण तर आलेखात महत्वाचंच, मी मगाशी सांगितलं. प्रमाण नेहमी वाय अक्षावर दिलं जातं. काय दिलं जातं? समजा वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 वृक्ष. मगाशी 10 घेतलं होतं, 50 घेतो 10 ऐवजी, 50 वृक्ष. अलग लक्षात. असं जर प्रमाण असेल, एक्स अक्षावर वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 50 वृक्ष. आता हे बघा, एक्स वाय अक्ष उभा आहे, नेहमी उभ्या याच्यावर. आता मी 50चा प्रमाण 50चं दिलं तर इथं 1 सेंटीमीटर तुम्ही आलेख पेपरवर पाहिलं तर अशा हे आलेख झाल्यावर एक लहान असे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वी रेषा पुन्हा डार्क असते. आलेख पेपरवर तुम्ही पाहिलं तर मधल्या फेंट रेषा असतात, त्या मिलीमीटरच्या असतात. आपल्या पट्टीवर कशा मिलीमीटरच्या असतात, छोट्या आणि एक मोठी सेंटीमीटरची, तशा आलेख पेपरवर आडव्या आणि उभ्या पण रेषा असतात. तुम्ही जर पाहिलं तर आलेख पेपर, आता माझ्याकडं दाखवायला नाही, पण आलेख पेपरवर असतात. आपल्याला आलेख ड्रॉ पण करायचा नाही, काढायचा पण नाही, आपल्याला फक्त आलेखावरचे प्रश्न सोडवायचे. तुम्ही जेव्हा 7वीला जाल तेव्हा आपल्याला आलेख काढायचा आहे. आता बघा, आता इथं प्रमाण दिलं का, मग प्रमाणाच्या पटीतच असं संख्या जात असतात. मी जर 10 प्रमाण दिलं तर वाय अक्षावर 10 20 30 40 50 60 असणार. प्रमाण जर 20 दिलं तर 20 40 60 80. प्रमाण काय आहे रे, मग 1 सेंटीमीटरला इथं 50 येणार. बोला, दुसऱ्या सेंटीमीटरला डायरेक्ट 100 येणार. तिसऱ्या याला 150 येणार. चौथ्या याला काय येणार, 200 येणार. पाचव्या याला 250 येणार. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली, प्रमाण जसं असेल तसं आपल्याला वाय अक्षावर द्यावं लागेल. मान्य? काय अडचण आहे याच्यामध्ये? म्हणजे प्रमाण जेवढं असेल वाय अक्षावर, त्याच पटीमध्ये आपल्याला संख्या वाय अक्षावर द्यावी लागतील. आणि समजा एक्स अक्षावर गाव आहेत, समजा 4 गाव 5 गाव आहेत, त्या गावात वृक्षांची संख्या किती आहे गावामध्ये ते लिहायचंय, ते दाखवायचंय आलेखाच्या सहाय्यानं. तर समजा आपण आपल्या जवळची 4-5 गावांची नावं लिहूयात. समजा बोरगाव, त्यानंतर
निवळी. त्यानंतर जवळचे गाव माथेफळ. त्यानंतर आणखी आपलं मुरुड घेऊया. काय त्याला 4च गावांचं लिहूया. 5 लिहायचं असेल तर 4 का लिहायचं 5? काय हरकत आहे 4 गावांचं लिहायला. आता बघा नीट लक्ष द्या. आता समजा माथेफळला 250 झाड आहेत, वृक्ष आहेत. निवळीला 200 आहेत. बोरगावला पुन्हा 250 आहेत आणि मुरुडला 400 आहेत. लक्षात आलं. हे 4 गावातील वृक्षांची संख्या आपल्याला ह्या आलेखात दाखवलेली आहे. त्याच्यावर प्रश्न पण पाहूयात. बघा आता मग मला सांगा हे आता ओळीनं आपल्याला गावांची नाव ह्या कुठल्या अक्षरावर लिहावं लागतात. ज्याची माहिती आहे ते एक्स अक्षरावर येणार. समजा इथं लिहिलं मी, पहिलं गाव लिहिलं, वरून लिहूयात. आता हे मुरुड. आता इथं मुरुडची संख्या किती आहे रे? 400 वृक्षांची. पण इथं 250 पर्यंत लिहिले, मला हे वाढवावं लागेल. हे 300, हे 350 आणि हे 400. बरोबर. आता आलेखाच्या साहाय्याने आपण दाखवतोय. स्तंभालेखाच्या साहाय्याने स्तंभालेखाच्या साहाय्यानं दाखवतोय आपण. तर बघा स्तंभ काढताना 400चा कसं काढणार आपण? हे बघा 400 कसं करायचं असतं माहितीये का? इथून 400ची आधी लाईन, ही 400ची अशी लाईन आधी एवढी ओढायची. ह्या स्तंभाची अशी आणि ही सरळ रेषा असावी बरं का. आता मी हातानं काढतो आहे म्हणून सरळ रेषा दिसेल. आपली पट्टीनं काढल्यानंतर सरळ येणार. म्हणजे या स्तंभालेखाचा विचार कर. हा स्तंभ झाला. स्तंभ म्हणजे खांबाप्रमाणे स्तंभ आहे की नाही, उभा खांब. मग इथं आपल्याला ह्या लेवलला आलं पाहिजे 400च्या. म्हणजे मुरुड मध्ये किती वृक्ष आहेत? 400. आता माथेफळ 2 नंबरला, तर इथं माथेफळ लिहूया. हे माथेफळ. माथेफळला किती आहेत? 250. तर 250 कुठे आहे? बघा इथं आहे 250. हे इथं आहे 250. हे झाले 250. माथेफळला 250. त्यानंतर कोणतं गाव आहे? निवळी. निवळीला किती वृक्ष आहेत? 200. 200 कुठं आहे? हे बघा याच्या खालच्या बाजूला, हे इथे. याची जाडी सारखी यावी लागते बरं का, अशी म्हणजे असतेच सेंटीमीटर मध्ये. तिथं आलेख पेपरवर बरोबर जाडी येते. आणि त्यानंतर बोरगाव. बोरगाव. आता बोरगावला किती आहे? 250. मग 250 कुठे येणार आहे? या उंचीला, या पहिल्या. आलं लक्षात? अशा पद्धतीचा जो आलेख असतो का त्याला स्तंभालेख म्हणायचं. त्याला स्तंभालेख म्हणतात. आता या स्तंभालेखावर प्रश्न कसे विचारले जातात? तर बघा सर्वात जास्त वृक्ष कोणत्या गावामध्ये आहेत? मुरुड. काय अडचण आहे का? सर्वात कमी वृक्ष कोणत्या गावामध्ये आहेत? 4 गावातील मिळून एकूण वृक्षांची संख्या किती आहे? इथं काय करावं लागेल? सगळ्यांची बेरीज. हे 250 आणि हे 250, 500 आणि हे 200, 700, 700 हे 1100 म्हणजे 1100 असा उत्तर लिहावं लागेल. जर विचारलं या 4 गावातील वृक्षांची एकूण सरासरी किती? सरासरी किती? आपली बेरीज किती आली बघा नो? 1100. एकूण बेरीज किती आली?
आणि सरासरी कशी काढत असतो आपण? जेवढी बेरीज आहे, किती गाव आहेत? 4. म्हणजे याला सरासरी काढताना काय करावं लागेल? सरासरी बरोबर 1100 भागिले 4. का? कारण 4च गाव, 1 2 3 4 गाव आहेत म्हणून 4. 5 गाव असते तर 5. 4 4 दोन्ही 8. उरले किती? 3 झाले 30. 4 7 28. उरले किती? 2 झाले 20. 4 पंचे 20. मग सरासरी किती झाड आहेत सगळ्यांना? 275. अलग लक्षात. ह्याच्यावर मग असा कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला काय अडचण आहे का? पुन्हा लक्षात येईल असं विचारलं जातं की बोरगाव मुरुड मध्ये समजा निवळीपेक्षा किती वृक्ष अधिक आहेत? विचारतात किती वृक्ष कमी आहेत, किंवा 2 गावामध्ये मुरुड आणि निवळी या 2 गावामध्ये असणाऱ्या वृक्षांची संख्या ही माठेफळ आणि बोरगाव या 2 गावामध्ये असणाऱ्या वृक्षांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? कितीने कमी अथवा जास्त आहे. मग हे 2 गावातली म्हणलं ह्या दोघांचीच बेरीज करा. काय येणार आहे? मुरुड आणि निवळी किती येईल? ह्या दोन्हीची 600 आली. आणि राहिलेल्या दोघांची किती आली? 500 आली. आता मला सांगा कितीने कमी का कितीने जास्त आहे? ठीक आहे, 100 ने जास्त. मी असे उत्तर आपल्याला आले पाहिजेत. हे तुम्हाला समजलं का? आलेखावरचा एकही प्रश्न मी सोडवून द्यायची गरज तुम्हाला पडत नाही, तुम्ही स्वतः सोडवता. आलं लक्षात? आता त्यानंतर हे आपण कशाची माहिती पाहिली बाळांनो? स्तंभालेखाची. आणि हे मात्र आपल्याला परीक्षेमध्ये आहे अभ्यासक्रमानुसार. चित्रालेख नाही पण परीक्षेमध्ये येऊ शकतो. आलं लक्षात? त्यानंतरचा भाग बघा पुढचा. आता मी पुसायला नको होतं पण तरी पुसला, आता जाऊ द्या. फक्त नाव लिहिणार आहे मी, त्याची माहिती सांगतो. जोड स्तंभालेख. जोड स्तंभालेख. जोड स्तंभालेख. जोड स्तंभालेख म्हणजे काय? तर याला जोडून स्तंभ असतात. हे काय आपल्याला हे म्हणजे असं येईल असं मला वाटत नाही, पण तरी पण तुम्हाला उगा माहिती असावी म्हणून सांगतो. हे बघा, हा अशाच प्रकारचा आलेख असतो. हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष. आता काय केलेलं असतं समजा, हे वायच आणि हे एक्स. जोड स्तंभालेख लिहित असताना किंवा जोड स्तंभालेखाचा विचार करत असताना एकाच वर्गातील समजा मुलं आणि मुलींची संख्या दाखवायची असेल, मुलं आणि मुलींची संख्या दाखवायची असेल, प्रमाण मी लिहिलं समजा, प्रमाण 1 सेंटीमीटर, वाय अक्षावरच असता प्रमाण. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. 10 विद्यार्थी. 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. आता पहिलीचा वर्ग आहे समजा. 10 म्हणल्यावर तर 10चा गट हे बघा, इथं 0 येणार, इथं समजा 10, इथं 20, इथं 30, इथं 40 आणि इथं 50. लक्षात येत आहे? याच्यामध्ये एक रेषा ओढतो मी छोटीशी, इथं 5, ही 5च्या ह्याच्यावर समजा अर्ध्यात निम्यात असलेलं, कारण करेक्ट तेवढेच विद्यार्थी असतील असं पण नाही. मग आता आपल्याला जोड स्तंभालेखाने दाखवायचंय. समजा इकडे असेल वर्ग, इकडे काय असणार? वर्ग. इथं आहे विद्यार्थी संख्या, विद्यार्थी, वाय अक्षावर विद्यार्थी आहेत, आणि इकडे आहे वर्ग. आता पहिलीचा वर्ग घेतला समजा मी, पहिली, आणि इथं लिहिलेलं असतं हे बघा, मुले बरोबर रिकामी चौकट आणि मुली बरोबर रंगवलेले. एकाच वेळी दोन्हीची माहिती आपल्याला दाखवायची आता आलेखात. आता समजा पहिलीच्या वर्गामध्ये पहिली मुले आणि मुली, मुले आहेत 15 आणि मुली आहेत 20.
पहिलीच्या वर्गात मुले आहेत 15 आणि 20. कसं दाखवावं लागेल आपल्याला? तर बघा इथं मुले 15 म्हणल्यानंतर अगोदर मुलांचा घेतला की मुलांचाच घ्यायचा आलेख. हे 15 ते 15 पर्यंत हे मुलं, हे 15 पर्यंत चितपर्यंत 20 नाहीत ते मुले. आणि मुली कसं दाखवावं लागेल? मुली किती आहेत रे? 20. म्हणजे बघा इथपर्यंत हा आलेख इथपर्यंत असा वर करून हे मुली, पण हे मात्र रंगवलेलं दाखवावं लागेल. लक्षात येतंय का काय केलं ते? पहिलीचाच वर्ग आहे पण त्या वर्गात मुलं किती आहेत? 15. हे कशावरून बघायचं? एवढा यादी दिलेली आहे ह्याच्यावरून. हे कोरा जो स्तंभ आहे न रंगवलेला तो आहे मुलांचा आणि रंगवलेला आहे तो मुलींचा. मग या वर्गात मुले 15 आहेत आणि मुली 20 आहेत. लक्षात येतंय? त्यानंतर दुसरीचा वर्ग आहे. समजा दुसरीच्या वर्गामध्ये मुले आहेत, इथं वर्ग असा लिहितो म्हणजे सोपं जाईल आणखी. पहिली. आता दुसरी मध्ये मुले समजा 25 आहेत आणि मुली आहेत 20. तर आपल्याला 25 कुठे आहे? हे 15 20च्या पुढे हे बघा इथपर्यंत हे 20 हे 25 मुलांची आणि मुलींची संख्या काय? 20. तर 20चा राखाना हे बघा इथं 20. पण मुलींचं रंगवलेलं पाहिजे. आता मी जास्त काढत नाही, फक्त तुम्हाला समजायचंय म्हणून उगाच काढत बसणार नाही. तिसरीत पण असं दाखवतील, चौथीत पण, पाचवीत पण असं दाखवता येईल आपल्याला आलेख. आता जोड स्तंभालेख मध्ये काय असतं? एक असतो का स्तंभ? नाही, 2 असतात. एकाच वेळी 2 घटकांची माहिती दिली जाते. इथं एकाच वेळी 2 घटकांची माहिती दिली की नाही? आता 2 घटक कोणते आहेत त्यामध्ये? मुले आणि मुली. विद्यार्थी आहेत पण त्यात मुले आणि मुली. मग आपल्याला ह्याच्यावर पुन्हा आलेखावर प्रश्न, कोणत्या वर्गात मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या कमी आहे, कोणत्या वर्गात मुलांची संख्या जास्त आहे, एकूण त्या शाळेमध्ये मुलांची संख्या किती आहे, मुलींची संख्या किती आहे, किंवा एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. एकूण विद्यार्थी म्हणल्यावर दोघांना पण धरावं लागेल, बरोबर. ह्या 2च आलेखाचा आपण जेव्हा 2च जोड स्तंभालेखाचा विचार करू, जोड एकच स्तंभालेख आहे पण त्याच्यात 2 माहिती दिलेली आहे, पहिली आणि दुसरीची. त्याच्यामध्ये बघा बरं, मला सांगा या 2 वर्गामध्ये मुला आणि मुलींच्या संख्येमध्ये काय फरक आहे सांगा बरं. जास्त आहेत, मुले जास्त आहेत का मुली जास्त आहेत? दोन्ही. काय जास्त आहेत? काय जास्त आहेत? हे उत्तर चुकीचं आहे. दोन्ही वर्गात मिळून मुलं पण 40च आहेत आणि मुली पण 40च आहेत. कोणतंच जास्त नाही, दोन्ही समान आहेत. नाही का लक्षात येत तुमच्या? मुलं 15 आहेत पहिलीत आणि दुसरीत 25 आहेत. एकूण किती झाले? 40. आणि मुली 20 आहेत, 20च आहेत. मग किती होणार आहेत? 40. मग कुठं जास्त आहेत मुलं आणि मुली? दोन्ही काय आहेत? समान आहेत. आलं लक्षात? हा असतो जोड स्तंभालेख, माहिती असावी तुम्हाला. त्यानंतर पुढचा जो आलेख आहे जो आपल्याला आहे रेषालेख. हा, आपल्यासाठी हा पण महत्वाचा. रेषालेख. रेषालेख. आता रेषालेख हा पण माहिती विश्लेषणाचा एक महत्वाचा घटक आहे, आलेखाचा प्रकार आहे. आता रेषालेखाचा विचार करत असताना तुमच्या लक्षात येऊ द्या, या ठिकाणी पण एक्स अक्ष आणि वाय अक्ष असतातच.
आता या ठिकाणी रेषालेखामध्ये कसं दाखवलं जातं बघा. जसा स्तंभालेख असतो का तसाच, फक्त स्तंभ काढत नाही, फक्त स्तंभ काढत नाही. आता आपल्याला समजा एका वर्गात म्हणजे समजा एक क्रिकेटचा सामना आहे, क्रिकेटचा सामना आहे आणि प्रत्येक षटकात पहिल्या 5 षटकात, षटक म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये कळतं ओव्हर, ओव्हर म्हणतात. एका षटकामध्ये किती चेंडू असतात? 6. बरोबर. एक षटक, षटक म्हणजेच षटक म्हणून तर नाव आहे ना, 6 चेंडू टाकतात म्हणून. जो बॉलर आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, गोलंदाज मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला, गोलंदाज बॉलिंग करणारा, फलंदाज बॅटिंग करणारा. आता पहिल्या 6 षटकात एका संघानं समजा काढलेल्या धावा, षटक आणि धावा अशा दिल्यात आणि ते आपल्याला स्तंभालेखामध्ये दाखवायच्यात. समजा पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये 8 धावा केल्या, एका ओव्हरमध्ये 8 धावा केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा केल्या, तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा केल्या, चौथ्या षटकामध्ये 3च धावा केल्या आणि समजा 5व्या षटकामध्ये 18 धावा केल्या. 18 जरा जास्त होत आहे आलेखात आपल्याला म्हणून घेत नाही मी, बाकी काही नाही. समजा 7 धावा केल्या. हे बघा, वर षटक आहे, षटक क्रमांक आणि खाली काढलेल्या धावा आहेत, लक्षात घ्या. मग आपल्याला हे जेव्हा लक्षात, याच्यावरून आपण आलेख कसा काढू शकतो. तर आता प्रमाण घेताना आपलं पहिलं काम आहे प्रमाण घ्यावं लागेल. वाय अक्षावर काय घेणार प्रमाण? 1 सेंटीमीटर बरोबर एकच धाव. 1 सेंटीमीटर बरोबर धाव म्हणजे काय? रन्स म्हणतो आपण, आहे की नाही, धावा. मग आता आपल्याला हा रेषालेखानं दाखवायचं आहे. तर खालच्या बाजूला काय येईल? एक्स अक्षावर षटक क्रमांक. काय येईल? षटक क्रमांक. आता बघा, इथं लिहितो मी 1, इथं 2, इथं 3, इथं 4 आणि इथं 5. 5 षटकामध्ये काढलेल्या धावांचा रेषालेख काढायचा. तसा तो आपण जर तुम्ही मॅच बघत असाल, सध्या पण चालू आहेत मॅचेस, आहे की नाही, T20च्या मॅचेस चालू आहेत. मध्येच वर्ल्ड कप, भारतीय महिलांनी पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला की नाही भारतीय महिलांनी. आता ऑस्ट्रेलिया भारताचे T20 मॅचेस चालू आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही ग्राफ जर बघितला, तुम्ही रेषालेख दाखवला जातो षटकानुसार कसे धावा झाल्याचं, तुम्ही नीट लक्ष देत जा. तुम्ही फक्त बघता ते थोडस माहितीचं बी बघावं लागतं ते बघत असताना. आता बघा, पहिल्या षटकामध्ये किती धावा, इकडं काय करावं लागेल, आपलं प्रमाण जसं असतं तसं लिहावं लागेल. एकच प्रमाण आहे म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पुढे वाढवायचं तर आपल्याला वाढवायचं म्हणून वाढूया. समजा 11, 12. आता नीट लक्ष द्या. आता पहिल्या षटकामध्ये किती धावा काढल्यात रे? किती धावा काढल्यात इथं बघा? 8. मग इथं असं या स्ट्रेट लाईन मध्ये 8 कुठं आहे इथं बघायचं. हे बघा, इथं पहिलं षटक हे इथं असं टिंब द्यायचं 8. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये किती धावा काढल्यात? 10. तर हे बघा, हे दुसऱ्याची अशी स्ट्रेट लाईन घेऊन हे 10 या बाजूला आहे, तरी इथं 10. तिसऱ्या षटकामध्ये किती धावा काढल्यात? पुन्हा 5. मग 5 कुठं आहे? तर बघा, ही लाईन हे अशी 5. हे तिसरं षटक. असं दिसत नसेल तर आपण पट्टी लावून बघायचं. असं होतंय बरं का आपल्याला आलेखामध्ये. काय होतं माहितीये का सर, ते 5 होतं का 6 होतं काहीच कळत नव्हतं, कुठेच दिसत नव्हतं. त्यावेळी आपली स्केल जी आहे का अशी आडवी लावून बघायची थोडीशी. आडवी लावली का मग वाकडं होणार नाही ते बघायचं. सरळ स्ट्रेट लाईन मध्ये येईल असं पाहिजे. त्यानंतर 3च धावा काढल्यात. चांगल्या बॉलरनं टाकला असेल, आहे का नाही, बुमरानं टाकले असेल. बर.
म्हणजे कमी धावा निघाल्यात त्या ओव्हरमध्ये चौथ्या. हे बघा इथं 3 आणि पुन्हा 7 धावा निघाल्या पाचव्या षटकामध्ये. तर हे काय हे 3 इथं, हे 5 त्याच्यावर 6 आणि हे 8च्या खाली 7. हे थोडं ह्याच्याच वर बरोबर 3च्या वर 3 असं, 2च्या वर 2 ही अशी स्ट्रेट लाईन यायला पाहिजे ह्याची. हे 5 7 धावा म्हणजे कुठे येणार 8च्या खाली. हे बघा इथं आलं की नाही. आणि मग हे कसा रेषालेख दाखवला जातो बघा. पहिल्या षटकामध्ये असं वाढत गेलं इथं. पुन्हा दुसऱ्या हे बघा हे पुन्हा आणखी खाली, त्यानंतर हे याला काय म्हणायचं रेषालेख म्हणायचं. काय म्हणायचं रेषालेख. आपल्याला ही माहिती न देता ह्या रेषालेखाकडे पाहिल्यावर ही माहिती नसताना समजलं पाहिजे 5व्या षटकात किती धावा काढल्या. तर ही आपल्याला टिंब कुठे बघावं लागेल आणि इकडची बाजू बघावी लागेल. किती धावा काढल्या तर बघितल्यावर आपल्याला लक्षात आलं पाहिजे 7 धावा काढल्या. लक्षात येतंय का. याच्यावर पण तसेच प्रश्न असतात. याच्यावर पण तसेच प्रश्न असतात. आता त्यानंतर पुढचा भाग रेषालेख समजलाय का. हे बघा काय आता तुम्हाला वाटेल की सरने प्रश्नच विचारले नाही त्याच्यावर. नाही काहीच अडचण नाही. हे बघा सर्वात जास्त धावा कोणत्या षटकात काढल्या. कोणत्या षटकात काढल्या. दुसऱ्या षटकात काढल्या. सर्वात कमी धावा कोणत्या षटकात काढल्या. एकूण 5 षटकात किती धावा काढल्या सगळ्यांची बेरीज. असेच प्रश्नामध्ये काही फरक नसेल, फक्त आलेख समजून घेता आला पाहिजे आपल्याला. आलं लक्षात. आणि त्यानंतर आणखी एक आलेखाचा प्रकार आहे तो म्हणजे वर्तुळ आलेख. आपल्याला विचारतील न विचारतील काही असो वर्तुळ आलेख. 5वा जो प्रकार आहे तो वर्तुळ आलेख. वर्तुळ आलेख. आता वर्तुळ आलेखाचा विचार करत असताना हे बघा एक सर्कल दिलेलं असतं वर्तुळ. वर्तुळ आलेख आणि हे सेंटर समजायचं. अशा प्रकारे वर्तुळात आलेख दिल्यानंतर बघा नीट लक्ष द्या मी काय सांगतोय ते. एका व्यक्तीचा एक व्यक्ती आहे त्याचा एकूण पगार समजा 10,000 रुपये आहे. 10,000 रुपये. मासिक पगार किती आहे 10,000 रुपये. किती पगार आहे 10,000 रुपये. आता त्यानं केलेला खर्च हा वर्तुळ आलेखाच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचा आहे. त्याच्या पगाराचं विश्लेषण करायचं आहे आपल्याला, माहिती घ्यायची. तर समजा तो इथं कितीचा कोण आहे 90 अंशाचा कोण आहे. एवढा तो कशासाठी खर्च करतो समजा तो घर खर्चासाठी एवढा भाग. हा समजा हा कोण आहे 140 अंशाचा. 140 अंशाचा तो काय करतो बचत करतो. एवढी बचत करतो. काय करतो हा
आणि हा जो राहिला एकूण वर्तुळ कंसाचं माप किती असतं तुम्हाला माहित आहे? किती असतं? 360. त्याच्यापैकी हे 140 आणि 90 किती झालं? 140 आणि 90 230 झालं. आता मग 360 मधून जर मी 230 वजा केलं तर काय होणार? उरणार आहे 130च उरायला का? बर, म्हणजे हे समान यायला पाहिजे असं असं होतंय. 140 होता नाही बरोबर, 130 थोडासा हा राहिलेला भाग 130 आहे अंशाचा. हा कशासाठी? कर्ज भरतो तो. त्यानं कशासाठी कर्ज काढलेला असेल? इमारत घर बांधला असेल, काही पण असेल, त्यानं गाडी घेतली असेल, कर्ज भरतो. असं जर दिलं तर त्याचा जर पगार 10,000 असेल, त्याचा जर पगार 10,000 असेल, लक्षात घ्या, तर तो घर खर्च किती रुपये करतो किंवा बचत किती करतो किंवा बँकांचे हप्ते कर्ज किती भरतो हे जर काढायचं असेल तर काय करावं लागतं सांगतो. हे बघा, एकूण पगार आहे की नाही. आता त्याच्या पैकी आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की हे जे अंशात्मक माप आहे वर्तुळाला आलेखामध्ये दिलेलं त्याचं प्रमाण काढू. एकूण म्हणजे काय? 360चा असतं. त्याच्यापैकी घर खर्चासाठी किती आहे दिलेला? कोण? 90 अंशाचा. 360 एकूण असतं, लक्षात येतं का? 360 एकूण. आणि त्याच्यापैकी घर खर्चासाठी किती आहे? 90 अंशाचा कोण दिलाय. म्हणजे आपण घर खर्च काढताना घर खर्च बरोबर 90/360 गुणिले एकूण पगार किती आहे त्याचा? 10,000. म्हणजे 10,000चा 90/360 काढावं लागेल आपल्याला. मग मला सांगा बरं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 9 1 9 9 चौक 36. 4 न भाग घालवावं लागेल पुन्हा. 4 1 4. हे बघा, 4 दोन्ही 8, 2 उरले, 4 पंचे 20 आणि 2 शून्य. म्हणजे घर खर्चासाठी किती रुपये खर्च करतो रे तो? 2,500. पगार कमी आहे म्हणून कमी खर्च करतोय, आहे की नाही? घर खर्चासाठी किती खर्च करतो तो? 2,500. आता बचत किती आहे त्याची काढायची असेल तर बचत कशी काढणार सांगा मी आता. एकूण तर खाली कोण कितीचा? 360 वर्तुळ कंसाचं माप. त्याच्यापैकी किती आहे वर? 140. आता करेक्ट भाग जाणार नाही, पॉइंट मध्ये येईल, काय अडचण नाही. हे बघा, गुणिले 10,000. 10,000 पगार आहे ना त्याचा. काय करावं लागेल? हे शून्य कटवलं, बरोबर. आता 62 14 18 36. आता 7 तर मूळ संख्या आहे. आता इकडं भाग घालू डायरेक्ट टाकल्यानं. आपल्याला जसा जाईल तसं पॉइंट मध्ये 2 स्थळापर्यंत घालायचं, सोडून द्यायचं, काय अडचण नाही. असं तुम्हाला पॉइंट मध्ये येणार नाही, माहित असावं, काय अडचण नाही. हे बघा, कानक्याला संक्षिप्त रूप देऊ, मग 9 भाग घालवायचा आहे. काय असा बी 18 घालविला काय? नाहीतर येऊ का 92 18 2 10 वर आलं 5,000. आता 9 घालूया. 9 1 9 9 5 45. पुन्हा 5 उरले, पुन्हा 50. 9 5 45. पुन्हा 5 उरले, 50 झाले. 9 5 45 बरोबर. पुन्हा 5 उरले, 9 5 45. एक स्थळापर्यंत जरी आपण घातलं तरी बाद झालं, एक दशांश स्थळापर्यंत. म्हणजे 0.5 म्हणजे काय? 50 पैसे येते, लक्षात घ्यायचं. 0.5 म्हणजे अर्धा रुपया, म्हणजे 50 पैसे. साधारणतः सुमारे एवढं येणार आहे समजा. आता मग ह्यांचा गुणाकार करावा लागेल. 7 0 0. 7 5 कुणाचा करायला? 7 आणि यांचा गुणाकार. 7 5 35. 7 3. 7 5 35 आणि 3 38. 7 3. 7 5 35 आणि 3 38. 7 5 35 आणि 3 38.
दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक आहेत म्हणून 2 ठेवूया. म्हणजे तो किती भरतो बाबा, तो बचत किती करतो, बचत 3888 रुपये 50 पैसे. पॉइंट मध्ये तुम्हाला येणार नाही. समजा इथं कसं हे 14 घेतलं मी, इथं जर 9 न भाग जाणारी संख्या किंवा 4 न भाग जाणारी संख्या घेतली असती 9 तर येतंय. कसं काढायचं हे समजलं का तुम्हाला? मग तसंच ह्याचं पण काढायचं. आलं लक्षात? हे महत्वाचे गोष्टी आहेत. आता हे वर्तुळ आले का आपल्याला विचारणार हे कुणाला आहे, 7वी स्कॉलरशिपला आहे, 8वी स्कॉलरशिपला आहे, सगळ्यांना आहे पुढं. पण आपल्याला विचारतील असं नाही नवोदयसाठी, पण माहित असेल. आता आपल्याला या सर्व गोष्टींबद्दल माहिती तरी मिळाली असेल, पण आपल्याला शिकायचंय काय, कशावर प्रश्न आहेत आपल्याला महत्वाचा. आता 1 नंबर लक्षात घ्या, स्तंभालेख. आणि दुसरा आहे आपल्याला रेषालेख. ह्या 2च आलेखाविषयी आपल्या पुस्तकामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. पण मी तुम्हाला सगळ्या आलेखांची किंवा सगळे जे माहिती विश्लेषणाचे आलेख आहेत त्याविषयी माहिती सांगितलेली आहे.